थंड पाणी पिते मी बाटली ठेवून देते बाटली ती गार पाण्याची. ए फ्रीज मध्ये काय खायला आहे का रे? भाजीपाला आहे. मयूर आईस्क्रीम बनवायची का? आईस्क्रीम नाहीये बनवायची का? पोहे कर आपल्याला थोडे. पोहे करणारे मी चांगले धुवून घेतलेत ते स्वच्छ पाण्याने आणि असे थोडे 5 मिनटं भिजून देते पोहे, म्हणजे आपले मोकळे पोहे होतील. पोहे करणारे आज मस्त टेस्टी पोहे होतील. आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे घेतले, कांदा घेतला, हिरवी मिरची घेतली मी, 4-5 पानं कढीपत्ता घेतला, कोथिंबीर घेतली आणि चवीनुसार टाकण्यासाठी मी हळद, मोहरी, साखर, मीठ आणि त्याच्यात एक टॅमॅटो टाकणार आहे. आणि आता मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकते. 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. गॅस पेटवून आपण पोहे करणार आहे मस्त चमचमीत. आपलं तेल गरम होऊन द्यायचं आता. त्यामध्ये शेंगदाणे टाकते मी पहिल्यांदा. शेंगदाणे आपले लाल करून घ्यायचे, म्हणजे पोह्यामध्ये खूप छान लागतात ते खुसखुशीत. शेंगदाणे आपले कसे फुललेत मस्त. मी आता हे पोह्यामध्येच काढून घेते, म्हणजे जे शेंगदाण्याचं तेल असतं ते पोह्यालाच उतरतं. त्यानंतर मी मोहरी टाकते, कांदा टाकते, हिरवी मिरची टाकते, कढीपत्ता, हे सगळं घालून द्यायचं. थोडी हळद टाकणार 1 चमचा. हे कांदा आपला छान झालाय. आता मी त्याच्यात टॅमॅटो टाकते. थोडंसं टमाटर असं परतून घ्यायचा आणि त्याच्यात पोहे आपण टाकणार आहे सगळे. चवीनुसार मीठ घेतलेले ते मीठ टाकते मी. चवीनुसार साखर घेतलेली ती साखर टाकणार आहे, म्हणजे आपले पोहे छान लागतात. कोथिंबीर टाकायची वरतून. एकसारखे हलवून घ्यायचे पोहे, म्हणजे अशी छानपैकी परतून घ्यायचे पोहे. 1 मिनिट दमावर ठेवायचे, 1-2 मिनिटं बारीक गॅसवर. मग पोहे आपले छान तयार झालेले आहेत. पाहू शकता हे कसे पोहे मोकळे झालेत छान.
गुपटप चॅनलला जा, लाईक करा, शेअर करा. काय लावलं रे? अरे हे काय लावलं? हा काढ. काढू का? हा निघतं का हे? आज तारीख किती आहे? 12 तारीख आहे, रविवार आहे. हे दरवाजाला कसला टिकर लावला? हे काढू का टिकर? हे निघत नाही, चिटकिलेलं आहे. काढलं. काय करायचं? मग ती बॅग धुवून टाकते मी, लय घाण झाली. हा निर्मेतून बुचकळून काढते या बॅगीला. तुला बाहेर गावी जावं लागतं ना, तर स्वच्छ करून देते बॅग. हे तुझं महत्वाचं काम आहे ना, ह्याच्यातलं काढून ठेव, मग धुवून ठेवते मी निर्मणी. हा हे पिकर धुऊ का? यांनी मारते मी. बाहेर किती ऊन पडलंय बघ ना. पाय पोळत येत, पाय पोळत येत. अरे चांगले कपडे वाळते, वाळवण बी चांगलं होईल. ऊन किती पडलंय. कुरडाय पापडे. आपलं कधी करणं होईल ते हो बाई. मला होत नाही, काय करावं मग? मला होत नाही, चलणं नाही होत, करायचं गुण नाही होत. काय करू? केल्यास काहीच करणं नाही. पोरांना सुट्ट्या लागल्यात, क्रिकेट खेळतेत, बॉल खेळतेत. 6वीत बसून खेळतेत चिन्नपाठ. हे बॉक्स कशाच आहे रे? हा, ते काय आहे? चिकटपट्टी आहे. संपली, नुसतं हे राहिले. हे रिमोट आहे, टीव्हीचं लावायचं. हे कसलं बटन आहे काय माहिती लावायचं, काय माहिती कसं लावायचं. अरे पिक्चर लागत बी नाही ते, कसं लावायचं? बटनच नाही लागत. अरे असला कसला भंगार टीव्ही? अरे एखादा मराठी पिक्चर लावायचा तर ते बी लागा ना. जाऊ दे आता, लिंबू शरबत करून घेते. ते रिमोट ठेवून देते आणि झोपते आता जरा वेळ. नाही लावी, जाऊ दे. फॅनचं बटन दाबते, लय गरम होत. नाही लागला का रे फॅन? लागला ना, ठीक आहे. शरबत करते मी, करते मी, पिते आणि मग झोपते. ही कसली क्रीम आहे रे? कसली क्रीम आहे रे? कसली क्रीम आहे रे? आपल्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, काय करायचं म्हणून? तिला आल्यावरच विचारते मी, कसली क्रीम. ही डबी लई खराब झाली, नवीन आणावं लागेल. अरे ही बी खराब झाली, दुसरी आणावं लागेल. ही बी खराब झाली, दुसरी आणावं लागेल.